वो शेलार बी संघ असू द्या या आरसीसी पहारे असू द्या, रूल्स रूल्स आहेत और रूल्स कभी बदले नहीं जाते. दरम्यान सन्मान्य समाधानची पाडी साहेब यांच्या माध्यमातून टीम पॉवर शेलार आलात. कुंभमेळा इथून ह्या स्पेशली शुभेच्छा आल्यात. प्रयागराजला ते आहेत सध्या कुंभमेळ्यामध्ये आणि तिकडनं आपल्या संघाला सपोर्ट करतात, आपल्या संघाची मॅच पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा येतात. चला, टीम पॉवर शेलार 40+ आणि टीम पुंडास संघ 40+. आपण नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघांचे कर्णधार, बोथ टीम कॅप्टन्स 40+. चला, मॅच कडे जात आहोत. चला, मॅच कडे आपण जाऊयात. पाच वाजून 9 मिनिटं आणि तुमचा टाइम सुरुवात होतोय आता. 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. बोल तयार. अनिकेत स्ट्रायकर एंड वरती. पहिलाच बॉल स्लोवा होता अनिकेत साठी, पाठ वरती नाही येऊ शकला चांगल्या पद्धतीने आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सध्या आपण 0 या आकड्यावरती पाहतोय. आजच्या दिवसातील मित्रांनो सिनियर बी ची क्वालिफायरची मॅच आपण पाहतोय. एका बाजूने टीम पॉवर शेलार बी संघ अगदी अजमानी संघ आहे आणि विपक्षामध्ये आरसीसी पहारे संघ. मागच्या काही स्पर्धेंपासून आपण पाहतो आरसीसी पहारे संघाने आपले रंग बदलले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटच्या या पटलावरती खेळ दाखवत आहेत. आणखी एक चांगला बॉल अनिकेत भोईरच्या विपक्षामध्ये लगातार 2 डॉट बॉल. साईनाथ फ्रंटलाईन गोलंदाज आहे या संघाचा आणि साईनाथच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी सध्या चालू आहे. पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये दोन्ही डॉट बॉल आले. पहिल्या बॉलचा जर विचार केला तर बॅक ऑफ द हँड स्लोवर चेंडू होता. दुसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर लेग कटर केला आणि त्यानंतर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 0 या आकड्यावर. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय, पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय. आणखी एक चांगला बॉल होता. हलक्या गतीने चेंडूला खेळायचा प्रयत्न केला होता. शॉट कव्हरला चेंडू आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या म्हणजेच 1 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पॉवर शेलार बी संघ आज संपूर्ण दिवसामध्ये खूप सारी मेहनत घेतली आहे आणि ती खरं तर मेहनत रंग लावण्याचं काम करेल का हे देखील पाहावं लागेल. पण आरसीसी पहारे संघ आजच्या दिवसामध्ये त्यांची बॉलिंग जबरदस्त राहिली, बॅटिंग तर दर्जेदार राहिली होती आणि ज्यामध्ये विशेष उल्लेख करेन ओपनिंग पेयर्स जिथे करण आणि अनिकेतला आपण पाहतोय. सध्या डावखुरा असा बॅटर करण भोईर, ही इज ऑन नाउ स्ट्राईक आणि खूप आक्रमक फलंदाज आहे करण भोईर. कदाचित करण भोईर इकडनं 3 षटकं खेळून काढतो तर मग धावेंचं डोंगर देखील डोळ्यासमोर उभे राहू शकेल. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. अजून एक आपल्याला 40+ ची मॅच खेळवायची. बोलत यार. ओ करणसाठी हा बॉल ऑप्शनच्या बाहेर, पण गणेश पाटील सरांचा इशारा येतोय वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावर. ओपनिंग पेयर्स आघाड्याची पारंपरिक जोडी करण भोईर आणि अनिकेत भोईरची जोडी पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज पॉवर शेलार बी संघाकडनं साईनाथला पाहतोय. चांगली गोलंदाजी चालू आहे, चांगली मॅच चालू आहे मैदानामध्ये. साईनाथ तयार करणच्या विपक्षात. ओ रिव्हर्स स्वीप करायचं होतं यावेळेस. बॅटवरती चेंडू तितका चांगला हद्द पद्धतीने आला नाही आणि लॉंग स्टॉपला बॉल वाईड आणि वाईड +4. टोटल पंजा खोलला जाईल. मिळतील धावा 5.
च्या समाप्तीनंतर धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 7 या आकड्यावरती. बघा सुरुवातीच्या पहिल्या 3 चेंडूवरती एकच धाव दिलेली, पण आता तेच 3 चेंडू कंप्लीट आहेत, पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खूप साऱ्या धावा दिल्या गेल्या. 7 धावा फळकावरती आहेत. आतमध्ये आणलाय, ही लेन चांगली आहे. इकडे गोलंदाजी केली तर मग तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि तेच पाहायला मिळालं. थोडा पाठी ठेवला चेंडूला, बाउन्स दिला, वेग तर चांगला आहे आणि त्यानंतर डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 7 पाहतोय. चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाले टोटल 4. बोल तयार. ओलावा फुल टॉस होता, पुन्हा बॅट वरती नाही घेऊ शकले चांगल्या पद्धतीने. एक धाव तिकडे बनवली जाते, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि आता ओव्हर थ्रोच्या मदतीने दुसरी धाव पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेल्या 9 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत 5. चांगली गोलंदाजी केली. खरं तर वाईड आणि त्याच्यावरती आलेला चौकार तो जर गाळला, बाजूला ठेवले, तर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली साईनाथच्या माध्यमातून. आणि एक्सपेक्ट करत होता संघ आणि संघाचा मॅनेजमेंट टीम पूर्ण की ओपनिंग गोलंदाजी व्हावी चांगली, जेणेकरून मग पहारे संघावरती दबाव टाकता येईल आणि ते सध्या काम करतायत मैदानात. ओ अजून एक चांगला बॉल टप्पा पडल्यावरती बाहेर काढण्याचं काम केलं आणि कोणाला थांबवलंय तर खरं तर समोरच्या संघातील सर्वात अग्रेसिव्ह खेळाडू करण भोईरच्या विपक्षामध्ये हे डॉट बॉल टाकणं मी म्हणेन की या मॅच मध्ये समोरच्या संघाला आव्हान करण्यासारखंच आहे. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम आरसीसी पहारे संघाला पाहतोय. धावा फळकावरती जोडल्या गेल्यात 9 या आकड्यावर. पाच मिनिटं घेतले तुम्ही, 5 मिनिटांमध्ये एक षटक कंप्लीट केलंय. सो तुम्हाला दुसरं षटक कंप्लीट करायला 5 मिनिटांचा अवधी असेल आणि क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे इकडनं कोणत्या प्रकारची रिस्क घेतली तर कदाचित या स्पर्धेमध्ये तुम्हाला टाटा बाय बाय देखील बोलावं लागेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय, पॉवर ट्रॉफी 2025, आणि खूप वर्षांपासून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या नगरीमध्ये. खरं तर पॉवर स्पोर्ट्स शेलार आणि आमिष शेलारकर यांच्या विद्यमान आयोजनाने पॉवर ट्रॉफी 2025 हे 2025चं पर्व पाहायला मिळतंय. अनेक पर्व झाले या स्पर्धेचे, खूप सारे पर्व पाहायला मिळाले आणि या पर्वामध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट, ज्यामध्ये पहिले 2 दिवस या विभागातील आपल्या असोसिएशनचे खेळाडू या संघांना इथे आमंत्रित केलं गेलं आणि त्याचबरोबर 2 दिवस जे आहेत ते भिवंडी ग्रामीणचे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. सर्व संघांना इथे प्राधान्य दिलं गेलं आणि या फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहत असतो. गोलंदाजीवरती गोलंदाज तयार विवेक, षटक क्रमांक 2. ओ पहिला बॉल अनिकेतने भिरकावून दिलाय, अगदी समोर टाकला होता, पुढे चेंडू होता आणि त्यानंतरच्या चेंडूवरती लिहिला 6 धावा, षटकार आला. बालाजी रेड्डी यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेट जर घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेलार संघासाठी 3 विकेट घेतले 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्या माध्यमातून. चैतन्य मंडप इव्हेंट्स डेकोरेटरचे ओनर सन्मान्य आदरणीय वैभव भोईर यांचे इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण 15 धावा फळकावरती आहे. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 1 विवेक गोलंदाजी करतायत आणि विवेकचा पहिलाच बॉल ओव्हर पिच चेंडू होता आणि ओव्हर पिच चेंडूला प्रहार पाहायला मिळाला. गोलंदाज या ऑप्समच्या बाहेर, यावेळेस थोडासा खाली ठेवला चेंडू, ऑप्समच्या दूर ठेवला आणि अनेकदा पाहिलंय की जेव्हा पण एखाद्या गोलंदाजाला मोठा फटका येतो, गोलंदाजाच्या मनामध्ये असं की मग आता ऑप्समच्या बाहेर जावं आणि तेच पाहायला मिळालं. दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन डॉटच्या स्वरूपात विसावला गेलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 15 आकड्यावर. आपटून टाकायचा प्रयत्न, थोडा पाठी ठेवली आता लेंथला आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. अनिकेत भोईर थोडेसे प्रश्नात टाकलं गेलंय, करावं तरी काय, कारण की वारंवार
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पाव शेलार बी संघाकडनं. आपल्या घरच्या मैदानावरती आहेत. खरं तर या घरच्या मैदानावरतीच घडलेत, इथे शिकलेत, त्यामुळे हे घरचं मैदान हा बुरुज आहे आणि या बुरुजावरती हरवणं तितकंसं कठीण देखील असेल समोरच्या संघाला. आणि सध्या तेच पाहायला मिळत आहे. जबरदस्त फाईट बॅक, सुपर बॉलिंग चालू आहे. बोलतो यार अनिकेत स्ट्रायकर एंडवर. ओ यावेळेस रडार मध्ये आलेला नाहीये चेंडू, हवेमध्ये खेळले, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मिसफील्ड घडेल, बॅकअप दिला जातोय आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फार वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील फळकावरती वाढते, जाऊन पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडूंचा खेळ जर बघितला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 17 धावा फळकावर आहेत. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे, बॅटची आउटर एज लागली तर नंतर गॅप मध्ये कव्हर पॉइंटला बॉल चालला फार वेगाने. एक धाव बनवली जाते, अडवलं जाईल आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील बनवली जाते आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 19 आकड्यावर खेळ समाप्त झाले. टोटल 5 चेंडूंचा 19 धावा फळकावरती आहेत. सरासरी चांगली आहे. काय 19 धावा फळकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. ॲव्हरेज जर बघितलं गेलं किंवा धावा जर पाहिला गेला तर मी म्हणेन की फारशा कमी धावाही जोडलेल्या नाही आहेत आणि फारशा जास्तही नाही आहेत. या ॲटमॉस्फिअर कंडिशनमध्ये आता संध्याकाळचं वातावरण आहे, त्यामुळे पुरळक धावा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी पकडून गोलंदाजी केली आहे. 1 धाव बनवली जाते, फेकी करेपर्यंत पुन्हा दुसऱ्या धावेची कॉलिंग. करणला ठाऊक होतं दुसरी धाव घेणं गरजेचं आहे, कारण की 2 धावेने स्ट्राईक देखील मिळेल आणि 2 धावेने धावसंख्या देखील फळकावरती वाढेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतो टोटल जोडल्या गेल्या 21 या आकड्यावरती. टीम पहारे, आपण खेळाडू कक्षातून बाहेर नका निघू. चला तुम्ही आतमध्ये. टीम पहारे, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 21 आहेत. आतमध्ये बसा, अदरवाईज पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. अंपायर आपले असोसिएशनचे आहे, त्यामुळे अंपायर्स डिसिजन जे आहे ते फायनल आहे. नो टीव्ही रिव्ह्यू. चला 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट केलेत. हा आणि हा षटक जो आहे तो 5 मिनिटांमध्ये नाही हाताळला तर मग जेवढे चेंडू बाकी राहतील तेवढे चेंडू आतमध्ये खेळाडू घ्यावे लागेल. 21 फळकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 30 गोलंदाजीवरती आता गोलंदाज फळकावरती षटकाराने वाढला जाऊन पोहोचला गेला 27 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 6 आल्या, 6 धावा फळकावरती आला. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 2 घेऊन स्ट्रायकर एंडला करणला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एक धावेत खेळलेत. उंचीवरती आहे आणि लांबीवरती देखील आहे. बॅक टू बॅक करणच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार.
प्लसच्या आकड्यावर जाऊन पोहोचला गेलात. सुपर बॅटिंग बाय करण भोईर. आज संपूर्ण दिवसामध्ये जी काय बॅटिंग केली ना करण भोईरने, नेत्रदीपक फटके पाहायला मिळालेत. हवेवर खेळलेत, उंचीवरती आहे क्षेत्ररक्षक तिकडे, करणची विकेट मिळते, महत्वाची विकेट पाहायला मिळेल. करण भोईर आज डिपाच. धक्का बसताना करणचा. पुंडास 40+ या दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. पुंडास संघाचे कर्णधार 40+चे आणि त्याचबरोबर पॉवर शेलर बी 40+ संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण करूया टॉस आणि तदनंतर या नंतरची मॅच, ज्या मॅचची प्रतीक्षा आपण करीत होतो. प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 40+चे दोन्ही संघ तुम्हाला इन ॲक्शन दिसतील. 33व्या फलकावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 4था प्रगतीपथावरती आणि गोलंदाज तयार. अतिशय आले होते. पहिलाच बॉल अगदी त्याच्या नॅचरल अंदाजामध्ये खेळण्याच्या प्रयत्नात डॉट झाले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये आतिशने या प्रकारचे फटके खूप खेळायचा प्रयत्न केला. त्यामध्ये काहीशा फटक्यांवरती यशस्वी देखील ठरले होते तिकडे ते, पण आता असं म्हणावं लागेल की बॅटवरती चेंडूला नाही घेऊ शकला आणि तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 धावा फलकावरती आहे. 33. 4 चेंडू झालेत. 5वा बॉल रडार मध्ये आला. रडार मध्ये आला. उंचीवरती आहे आणि लांबीवरती देखील आहे. निघून गेलाय चेंडू सरळ. 6 धाव्यांकरिता आणखी एक पॉवरफुल पॉवर हाऊस धमाका. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी. बोलली अहो भेटाना. थँक्यू दिसे. धावा फळकावरती 39. 39. आणखी एका चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. एक डॉट बॉल आला होता मध्ये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. एक धाव बनवली जाते फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. 2 धावा बनवल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 41. विजयासाठी 42 धावांचं आव्हान असेल. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आदरणीय स्वप्नीलजी पाटील यांचे इथे शुभागमन झालंय. स्वप्नील शेलार यांचे इथे शुभागमन झालंय. 6500. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस करूयात आपण नेक्स्ट मॅचचा. हे टॉस तुमच्याकडेच आहे. चला आपण नाणेफेकीचं कौल करूयात. नेक्स्ट मॅच चला आपण नाणेफेकीचं कौल करतोय. दोन्ही संघांचे कर्णधार पॉवर शेलार 40+ संघाचे कर्णधार देखील जॉईन झालेत. वेलकम. आणि त्याचबरोबर टीम पुंडास संघाचे कर्णधार आई गावदेवी माता 40+ संघ पुंडास कैलाजी शेलार आहेत. आम्ही शेलारकर अशी कॉलिंग आहे आणि आम्ही शेलारकरच पाहायला मिळत आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपण चर्चा करूयात. 40+ संघाचे कर्णधार शेलार संघाचे आपल्याच मैदानावरती खेळत आहे. काय म्हणा सर्वप्रथमतः की आयोजन कमिटीने 40+ ची मॅच ठेवली आणि तुम्हाला खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं, कसं फील होत आहे? आमचीच कमिटी आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर आता नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुंडास संघ 40+ मध्ये अग्रेसिव्ह आहे. सो टॉस जिंकल्यानंतर काय डिसिजन असणार आहे? आणि मागच्या वर्षी तुम्हाला हरवलं होतं त्यांनी. आता बॅटिंग घेऊ. बॅटिंग घेतली. वातावरण क्लायमॅटिक कंडिशनमुळे बॅटिंग घेतली का, असं काही डिसिजन आहे का? हे वातावरणामुळेच. नक्कीच आपण कैलास दादांकडे जॉईन होऊयात. कैलास दादा, काय म्हणाल की 40+ क्रिकेट अजून मागच्या काही वर्षांपर्यंत बघितलं तर खूप चांगलं उदयास आलं आणि 40+ क्रिकेट जिवंत ठेवलंय, जेणेकरून जुने खेळाडू अजून खेळू शकतात. त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल तुमचा? खरोखरच 40+ जेव्हापासून हा क्रिकेट निघालेला आहे तेव्हापासून खेळाडूमध्ये उत्साह वाढलेला आहे. कारण 40 नंतर माणूस घरी बसत असतो, परंतु भिवंडी असोसिएशनमध्ये भरपूर असोसिएशन तयार झालेले आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. कारण
पुढचा जीवन हे खेळण्यासाठी आनंदात तो जगत असतो. त्याच्यामुळे फिटनेस चांगली राहते, शरीर चांगलं राहतो आणि खरोखरच 40 संघ खेळल्यामुळे खूप गावामध्ये उत्सव आनंद वाढत चाललेला आहे. कारण त्यांना पण वाटायला लागलं आहे की याच्यापुढे आम्ही पण 40+ खेळाडू होणार आहे. त्याच्यामुळे हा क्रिकेटचा खेळ सदैव असंच चालू राहील. भिवंडीची ही पंढरी झालेली आहे क्रिकेटची. खरोखरच या 40+ संघाचे कमिटींचे मनापासून अभिनंदन. आणि 40+चे जेवढे पण असोसिएशन आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे काही नियम आहेत कडक, ते कडक एवढे पण नका करू की एखाद्या गावामध्ये संगत तयार होणार नाही. याच्यावर पण जर कमिटी निर्णय घेतला पाहिजे. कारण आपण आनंदासाठी केलं असतो, जिंकण्यासाठी केलं असतो. एखाद्या संघाला कुठे मानहानी होईल असं न वागता 40+ती त्याचा विचार करावा की नेम थोडे कडक ठेवा. आपण एवढे पण कडक नका ठेवू की एखाद्या खेळाडूला कायमचाच घरी बसावं लागेल. नक्कीच खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आला. टीम पावशिला 40+ वन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट, बॅट फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॉलिंग करायला टीम पुंडा संघाला. जाऊयात आपण मॅचकडे. थँक्यू सो मच दोन्ही संघांना असे शुभेच्छा. यानंतर आपण 40+ची मॅच पाहणार आहोत आणि एक धाव आरोग्यासाठी हे त्यांचं टॅगलाईन असतं. चला लगेचच मॅचला जशी सुरुवात होईल तुमच्या समवेत जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये तेजस जोबी. 5:29 पहिला चेंडू पडत आहे. त्यानंतर तुमची वेळ चालू होणार. अवधी 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला एक षटक हाताळण्याकरिता होता आणि त्याचा पहिला मिनिट संपलाय 2 मिनिटांमध्येच. परफेक्टली कॅल्क्युलेशन केलं जाईल. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज यार पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. फेकी होतीये प्रॉपरली. इथून मात्र आपण पाहताय आणि एक धाव तोपर्यंत मिळते. धावसंख्या 11 धावेने जाऊन पोचताना आपण पाहताय 2 या अंकावर. बाळाजी रेड्डी यांच्याकडून 3 षटकाराकरिता 1000 रुपयाचं रोख पारितोषिक प्रणव भोईर करीता असणार आहे. हे पारितोषिक किती धावांचं आव्हान आहे विजयाकरिता, तर 42 धावसंख्येचं आव्हान पार करायचं आहे. पुढचा बॉल शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाज जसा अंगाला स्पर्श झाला चेंडू तसा एक स्टॅच्यू परिस्थितीमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटर मयुरेश आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले जर का आपण चेक केलं प्रिन्स मूवीजच्या मार्फत तर स्टॅच्यू सारखा आपल्याला उभा राहताना पाहायला मिळाला. इथून मात्र हा बॅटर प्रणव भैर ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे, ज्याच्याकरिता पारितोषिक लावलं गेलंय. स्विच हिट व्हेरिएशन दर्शवलं गेलं. सिंगल मिळते इथे, मात्र सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही आहे. धावसंख्या 11 धावेने वधारेल आणि जाऊन पोचेल ती म्हणजे 4 या अंकावर धावफलक. सिंगल डबलचा न म्हणता सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 42 धावांचं आव्हान जर का पॉवर शेलार संघाला पार करायचं आहे तर इथे मात्र अटॅकिंग बॅटिंग करणं इथून मात्र आता बंधनकारक असेल. जे रोखतायत इथून मात्र पहारे संघाचे गोलंदाज यार. पुढचा बॉल यावेळेस उडवले गेले चेंडूला. आहे क्षेत्ररक्षक करतोय चूक तिथे मात्र आणि बॅकअप दिले गेले. षटक संपेल क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-5. चला जमू नका, आम्ही विनंती करतोय घाई करा. गणेश सर आपण सुद्धा द्या सक्त ताकीद त्यांना.
शेलार गावाचा हर्षू पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हर्षू पाटील, हर्ष अशोक पाटील, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता हिमांशूला आणले गेले. 3 षटकांचं हे सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. चला हिमांशू, घाई करा. मुख्य व्यासपीठ आपण आमचं इथं पाहत आहे. योगीजी वारगडे, रणदिवे साहेब असतील. गोलंदाज सय्यद, पहिलाच बॉल यावेळेस सुटवला गेलाय, दिशा दर्शवली गेली आहे आणि तिथे मात्र आहे 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 क्षेत्ररक्षक तैनात. विकेट सोबत आणि फलंदाज बाद. आकाश, इथे मात्र आपण पाहताय पारितोषिकांची खैरात केली जाते. पॉवर शेलर संघाच्या बॅटर करिता सलग 3 चेंडू आणि 3 षटकाराकरिता योगेश भोईर, योगेश वडापाव, द फेमस योगेश वडापाव ऑफ शेलर म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्यांच्याकडून 1500 रुपयाचं रोख पारितोषिक. आपण पाहताय 4 मिनिटं शेष राहत आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचं आहे आणि आपण पाहतोय त्यातले 2 मिनिटं आपण खेळसे गेले. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. आता मात्र पॉवर शेलर संघाच्या बॅटरनं खांदे खोलायला, खांदे सैल करायला सुरुवात केली गेली आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. आपण हा पालखी सोहळा इथून मात्र पाहताय. अर्थातच ते पालखी सोहळ्याचं एक गीत आहे, आपण इथून मात्र ऐकताय. गेम कृपया करून स्पीडअप करा. अजूनही एक मॅच खेळवायची टीम पहारे संघ. गोलंदाज तयार. अपील 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 स्ट्रॉंगली होती. तीन चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांमध्ये पहारेकरांना हे 3 चेंडू डिलिव्हर करावे लागतील. व्हाईट बॉलचा इशारा, कारण 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायची आहेत आणि कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये 3 षटकं, क्षमस्व 3 षटकांचं हे जर का सत्र आहे तर 10 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला हे 2 षटकं संपवायचे आहेत. व्हाईट बॉल इथे मात्र आपण पाहताय, अन्यथा एक खेळाडू आपला कमी केला जाईल. स्ट्रिक्टली आमच्यापर्यंत सूचना ती पोहोचवली गेल्या. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा इथून मात्र दर्शवली जातीये. फेकी पाहायला मिळते. इथून मात्र आपल्याला सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11. चला, खूप साऱ्या धावा अजून मात्र आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि विजयाकरिता 31 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वासी आहे. गोलंदाज सय्यद, व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. इथून मात्र आपण पाहताय 1 धाव अंकित केली जाईल आणि धावफलक पुनश्च एकदा एकेरी धावेने जाऊन पोहोचेल, ते म्हणजे अर्थातच 12 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत. 5 निर्धाव फेकी. अंतिम 1 चेंडूचे खेळ शेष. 30 सेकंद शेष आहेत. गोलंदाज सय्यद, पावलांचा वापर, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सक्सेसफुली स्ट्रोक. सिंगल मिळतीये डबलच्या प्रयत्नामध्ये, पण नाही आहे सिंगलमध्ये. समाधान मानावं लागेल. षटक संपेल क्रमांक. इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/13. विजयाकरिता 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता.
आपण पाहताय 6 चेंडूंचा खेळ आता मात्र शेष राहतोय आणि विजयाकरिता 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता शेलार संघाला भासली ऑन स्क्रीन आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार फेकी आहे निर्धाव 5 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहताय गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतोय जसे चेंडू कमी होतील ना तसं दडपण वाढत जाईल आता मात्र पॉवर शेलार संघावर स्विच हिट करायचं होतं हे फटके किंवा हे जे अटेम्प्ट करायचे होते ना फटके ते आधी करणे गरजेचं होतं लेट पोहोचलाय रनआउटची विकेट मिळते फलंदाज बाद पडद्या मॅचचे हिरो ऐकलंय पडद्या मॅचचा कॅमेरामॅन ऐकलाय पण फर्स्ट टाइम पडद्या मॅचची बँजो पार्टी आम्ही इथून ऐकतोय 3 चेंडूचा खेळ संपलाय चला आणि विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 3 चेंडू आणि 29 धावसंख्येची औपचारिकता शिल्लक राहते की काय नीरज भोईर यांच्याकडून 500 रुपये सर्व पारितोषिक प्रतीक यांनी सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर योगेश वडाभाऊ यांच्याकडून 1500 रुपये त्याच्यानंतर आपण बघितलं विजयजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सलग 3 चेंडू 3 षटकारांकरिता प्रतीक करिता असणार आहे तब्बल 2 ते 3 हजारावर जाऊन पोहोचले आता मात्र पारितोषिक आलेला चान्स इथे मात्र हुकला गेलाय सिंगलच मी इथे चला औपचारिकता जी शिल्लक राहते शेवटच्या 2 चेंडूंची ती लवकरात लवकर पूर्तता करायची आणि जवळजवळ जर का बघितलं पण तर सध्या तरी इथे मात्र शिक्कामोर्तब करत असताना या मॅचवर पहारेकर आणि इथे मात्र परत एकदा चान्स बँजो पार्टीला आणि इथे मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचतोय टीम पहारे संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक येस डायरेक्ट फायनलची मॅच खेळण्याकरिता इथपर्यंत ते पोहोचतील आणि पहारेचे समर्थक बँजो पार्टी घेऊन इथपर्यंत पोहोचलेत